मुंबई महानगरपालिकेने मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट सहित मुंबई शहरातील जवळजवळ 31 मार्केट ही C1 कॅटेगरीमध्ये डिक्लेअर करून त्याचं त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट स्कीम सुरू केली। रिडेव्हलपमेंट स्कीम सुरू झाल्यानंतर मग क्रॉफर्ड मार्केट असेल किंवा इतर अन्य ठिकाणी असेल, बऱ्याच ठिकाणी या संदर्भाने तिथे जे असलेले व्यावसायिक होते, विशेष करून मग मच्छीमार असतील किंवा इतर छोटे व्यावसायिक असतील, या सगळ्यांमध्ये कुठेतरी या संदर्भाने अनेक मतभेद होते, अनेकांची नापसंती होती। तरी सुद्धा या ठिकाणी ही योजना सुरू झाली। या लक्षवेधीच्या माध्यमातून ज्यावेळेला मी ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित करतोय, मला या लक्षवेधीच्या माध्यमातून हे कुठेतरी लक्षात आणून द्यायचं आहे की आपण या सगळ्या म्हणजे क्रॉफर्ड मार्केटमध्ये आता आपण तिकडच्या मच्छीमारांना स्थलांतरित करतोय। आपण फुले मार्केटमध्ये स्थलांतरित करीत असताना त्या लोकांचा तिथे विरोध आहे। तो विरोध यासाठीच आहे की आम्हाला जे स्थलांतरित करून तुम्ही जी जागा देताय ती मच्छीमार विक्रीसाठी योग्य नाही। त्यांनी ज्या पद्धतीने त्याची रचना केलेली आहे त्या रचनेच्या अनुषंगाने तिथे अनेक त्या ठिकाणी दोष आहेत। अशाच तऱ्हेने अनेक वेगवेगळ्या मार्केटमध्ये लोकांचा त्या ठिकाणी रोष आहे। विशेष करून मग त्याच्यामध्ये नाव ट्रान्सफर करणं, परवाना आणि जास्तीत जास्त या क्रॉफर्ड मार्केटच्या संदर्भाने असं आहे की पूर्वीच्या जागेत ही मंडळी काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी डायरेक्ट मच्छीची गाडी आहे ती त्यांच्या डायरेक्ट त्या प्लॅटफॉर्मवर जात होती, परंतु आता तसं न होता त्यांना ते तिथून त्यांना उचलून न्यावे लागणार आहेत ते कंटेनर। शिवाय जमिनी लेवलच्या पासून खूप खाली असल्यामुळे त्याची ने-आण हे अतिशय त्रासदायक होणार आहे। त्या अनुषंगाने इतर अनेक या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेले आहेत। मच्छीमार कृती समितीने देखील याला विरोध केलेला होता आणि त्यामुळे असं आहे की आता हे सगळे 31 मार्केट असतील, 31 मार्केटच्या व्यतिरिक्त अन्य काही मार्केट आहेत, परंतु 31 मार्केटमध्ये देखील लोकांचा अनेक ठिकाणी या संदर्भाने विरोध आहे। काही ठिकाणी C1 कॅटेगरी डिक्लेअर केलेली आहेत, परंतु त्या रिपेरेबल सुद्धा होऊ शकतात। केवळ एकच कारण या ठिकाणी दिलंय की या ठिकाणी मग प्रशासन असेल, नगरसेवक असतील किंवा महापौर असतील यांना त्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशानुसार दोषी ठरवलं जाणार होतं आणि म्हणूनच ही लिस्ट फायनल झाली आणि त्या ठिकाणी एक आता काम सुरू झालेलं आहे। मला वाटते 6 मार्केट आपली पूर्ण झालेली आहेत आणि अजून बाकीच्या या बाबतीत मार्गस्थ आहेत। या लक्षवेधीच्या माध्यमातून माझा आपणास एक स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण मच्छीमारांचा हा विरोध पाहता किंवा त्यांची नाराजी पाहता स्थलांतर करण्याचा हा जो निर्णय आहे तो निर्णय आपण त्या ठिकाणी थांबवून त्यांना पूर्वीच्याच जागेत त्या ठिकाणी काम करायला परवानगी देणार का? नंबर 1। नंबर 2, मच्छीमार कृती समिती ही पूर्वीच्या तुमच्या त्या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये नव्हती। ते सातत्याने त्या ठिकाणी विनंती करतायत की आता जे काही महापालिकेने निर्णय घेतले त्याच्यामध्ये जवळजवळ 110 कोटीचं महापालिकेला नुकसान आहे। त्याच्यामुळे हे लिस्ट तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुमच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती पूर्ण करून आम्ही हे सगळं चालवायला घेऊ। तर शासन त्या ठिकाणी मच्छीमार कृती समितीची विनंती मान्य करणार आहे का, हा दुसरा प्रश्न आहे। तिसरा प्रश्न माझा असा आहे की नवीन डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अनेक ठिकाणी मुंबई शहरामध्ये मार्केट जी दाखवलेली आहेत त्या मार्केटमध्ये जिथे निर्विवाद आहेत, म्हणजे जिथे वाद होणार नाहीत, अशी मार्केट पुढील काही कालावधीत आपण त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी या ठिकाणी शासन प्रयत्न करेल का? मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सुनील शिंदे साहेबांनी क्रॉफर्ड मार्केटच्या संदर्भामध्ये जी लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे याच्यामध्ये या मंडईचं जे बांधकाम आहे ते 1972 सालामध्ये झालं होतं आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटची तपासणी झाली आणि स्ट्रक्चरल ऑडिटच्या तपासणीनंतर असं निदर्शनास आलं की ही जी इमारत आहे ही धोकादायक आहे आणि धोकादायक ही इमारत असल्यामुळं तिथं स्थलांतर, जसं आपण सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की स्थलांतर केलं पाहिजे अशा पद्धतीची महानगरपालिकेची भावना होती, परंतु इथल्या सगळ्या लोकांनी त्याला विरोध केला आणि त्याच्यामुळं या बिल्डिंगवरचा भार कमी करण्यासाठी
3 मजले हे तोडले गेले, निष्कासित केले गेले आणि तिथल्या मच्छीमारांना प्राधान्यानं तिथंच ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. परंतु सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे, की ज्यावेळी जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल झाली, त्यावेळी उच्च न्यायालयाने निर्देश असे दिले, की अशा पद्धतीची कार्यवाही तुम्ही जर थांबवली, तर त्याचा परिणाम असा होईल, की त्याचा परिणाम म्हणजे मनपाच्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, नगरसेवकांवर कारवाई होईल, महापौरांवर कारवाई होईल. अशा पद्धतीचे निर्देश उच्च न्यायालयानं दिल्यानंतर ही संबंधित यंत्रणेनं शिफ्टिंगचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही जे ऑक्शनच्या बाबतीमध्ये सांगितलं त्याच्यामध्ये स्वतःहून मच्छीमार कृती समिती सामील झालेली नव्हती. परंतु ज्या नवीन 2 इमारती बांधकाम पूर्ण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण शिफ्टिंग त्यांचं केलेलं आहे. आपण रॅम्पच्या बाबतीमध्ये जे सांगितलं की रॅम्प आणि धक्का इथं नसल्यामुळं मच्छीमारांना त्रास होतोय, त्या संदर्भामध्ये देखील महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे. ते देखील धक्का आणि रॅम्पचं काम पूर्ण महानगरपालिका करणार आहे, जेणेकरून मच्छीमारांना सगळ्या सुविधा प्राप्त करून कुठचीही गैरसोय होणार नाही, ही भूमिका मुंबई महानगरपालिकेची आहे आणि तशा पद्धतीने कार्यवाही सुरू आहे. राजहंस। सभापति महोदय, जो लक्ष्य वेदी की सूचना सिंधे जी ने दिया है मैं उसका समर्थन करता हूं। समर्थन करते हुए मैं कहना चाहता हूं, कधी कधी हिंदी पण चालू द्या, राष्ट्रभाषा आहे, देशाची भाषा आहे. हा, त्याचा विरोध आहे काय? तुमचा विरोध आहे काय? तो सभापति महोदय जी, मैं आपके माध्यम से मंत्री महोदय से ये निवेदन करना चाहता हूं कि जिस प्रकार से ये क्रॉफर्ड मार्केट से ये उनको मच्छी विक्रेताओं को अलग किया गया, तो उनकी सुविधा का पूरा ध्यान देना चाहिए. एक मुद्दा क्रमांक 1. दूसरा, उनके पुनर्वसन के लिए 110 करोड़ रुपए का जो खर्च हो रहा है, तो उस 110 करोड़ रुपए के ऊपर उसे जो पुनर्वसन के लिए किया जा रहा है, तो उसके ऊपर पूरी तरीके से नियंत्रण होना चाहिए. मुंबई महानगर पालिका में मार्केट डेवलपमेंट करने के लिए, मार्केट को विकसित करने के लिए जो पॉलिसी लाई गई थी, उस पॉलिसी को के तहत कितने मार्केट डेवलप हुए कि मैं 2-4 मार्केट का बता सकता हूं. बांद्रा मार्केट, वाकोला मार्केट और तिलक नगर मार्केट. उसके बाद पूरे मुंबई शहर के लिए पॉलिसी लाई गई थी. उस पॉलिसी को मुंबई महानगर पालिका ने कितने मार्केट को डेवलप किया और कितना मार्केट अब डेवलप करने जा रहे हैं, अगर आदरणीय मंत्री जी वो बताएंगे, सभागृह को जानकारी देंगे, तो मैं उनका बहुत ही बहुत धन्यवाद चाहूंगा. मंत्री महोदय। महोदय, सन्मान्य सदस्यांनी एक मुद्दा जो मांडला की क्रॉफर्डमधनं स्थलांतरित होणारे जे मच्छीमार आहेत त्यांना आवश्यक असलेल्या सगळ्या सोयी सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, या मताशी शासन म्हणून आम्ही देखील सहमत आहोत. अशा पद्धतीचेच निर्देश हे महानगरपालिकेला दिले जातील की ज्या ठिकाणी आपण मच्छीमार स्थलांतरित करतोय त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा या प्राप्त करून दिल्या गेल्या पाहिजेत, तसे निर्देश दिले जातील. आणि दुसरा प्रश्न हा संपूर्ण मुंबईचा असल्यामुळे त्याची माहिती आता माझ्याकडे नाही, ती माहिती मी पटलावर ठेवेन. प्रवीण दरेकर। सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाची अशी लक्षवेधी सुनील शिंदेने या ठिकाणी आणलेली आहे. सभापती महोदय, मच्छीमारांचा तिथे विचारच होत नाही, डेव्हलपमेंटचा विचार होतो. तो त्या ठिकाणी भूखंड मोकळा करेपर्यंत त्यांना इंटरेस्ट असतो आणि नंतर मच्छीमार वाऱ्यावर जातात. त्यामुळे सभापती महोदय, मासेमारी करणारे जे विक्री करणारे आहेत, पहिली त्यांची व्यवस्था केली पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी आणि सभापती महोदय, मुंबईतील अनेक मंडई आज त्या ठिकाणी विकसित होत आहेत. अनेक असणारी मार्केट त्या ठिकाणी निविदा काढून त्या ठिकाणी दिलेली आहेत, परंतु कुठेही त्या ठिकाणी बरीचशी मार्केट ही निविदा काढून सुद्धा त्या ठिकाणी चालू नाही आहेत. अशीच वर्षानुवर्षे 8-8, 10-10 वर्ष मंत्री महोदय ती मार्केट पडून आहेत. उदाहरणार्थ आमच्याकडे बोरवलीला अशोकवनला मच्छी मार्केट आहे, लिलावी झाला, परंतु 10-15 वर्ष ते मार्केट चालू नाही. तर अशा सगळ्या गोष्टींचा आढावा घ्या. म्हणजे मार्केट उभं केलंय परंतु मच्छीमारांना, मच्छी विक्रेत्यांना ते दिलेलं नाही, किंवा
किंवा ग्राहकांना त्या ठिकाणी सुविधा नाही, तर या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी सरकारने महापालिकेला निर्देशित करण्याची आवश्यकता आहे. आणि मत्स्य विक्री करणाऱ्यांची व्यवस्था होईपर्यंत त्या भूखंडावर कुठल्याही प्रकारची विकासाची कारवाई होऊ नये अशा प्रकारची भूमिका शासन घेणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, ज्या भूखंडाच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडला, त्या भूखंडावर कुठचीही बांधकामाची प्रक्रियाही सुरू झालेली नाही. अजून आरक्षण बदलण्याच्या प्रोसेसमध्ये तो भूखंड आहे. तरी देखील ह्या नवीन इमारती ज्या बांधलेल्या आहेत त्या इमारतीमध्ये मच्छीमारांना शिफ्ट करण्याचं काम सुरू आहे. आणि सन्मान्य सदस्यांनी मगाशी जो मुद्दा मांडला की ह्या शिफ्ट करत असताना रॅम्प पासून, गाडीच्या पार्किंग पासून सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत, या देखील सुविधा करण्याचे निर्देश दिले जातील. आणि मच्छीमारांना ज्या सुखसोयी त्या ठिकाणी पाहिजेत मच्छी विक्री करताना, त्या देखील करण्याचे निर्देश दिले जातील. सचिन आहेत. म्हणून आम्ही मान्य पण केली वर्षानुवर्ष. परंतु हे काय चाललंय सभागृहात, ज्या वेळेला नगरविकास खात्याचे मंत्री उपस्थित नसतात तर नगरविकास खात्याला राज्यमंत्री आहेत की नाही? या सभागृहामध्ये किंवा आपण जे सगळे नियम जे आहेत त्याच्यामध्ये मंत्री, राज्यमंत्र्यांची कार्यप्रणाली लिहिलेली आहे. आणि राज्यमंत्री जर उपस्थित असतील आणि त्यांना उत्तर देणार नसतील तर या राज्यमंत्र्यांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांचा आवाज उठूच न देण्याचा काय प्रयत्न आहे का? आणि हे आम्ही आपल्याकडे वारंवार आम्ही मागणी करतो. आम्ही बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीमध्ये मागणी केली की ज्या वेळेला मंत्री नसतात, आम्ही समजू शकतो उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे कारभार आहे, मोठा कारभार आहे, त्यांना बाहेर जावं लागतं, पण अशा वेळेला वरच्या सभागृहात राज्यमंत्र्यांनी उपस्थित उत्तर देणं अपेक्षित आहे. हे प्रत्येक वेळेला आतापर्यंत हे आम्ही मान्य केलं. नाहीतर आपण आम्हाला सांगा की राज्यमंत्री उत्तर देणार नाहीत म्हणून, आणि राज्यमंत्र्यांची काही कुवत नाहीये का? त्याला काय कमी समजता काय? आणि महिला आहेत म्हणून असं करताय का? खाली राज्य दोन्ही नसतात. वरच्या सभागृहाची रचनाच याच्यासाठी केलेली आहे की खाली जर मंत्री असेल तर वरती राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. आजपर्यंत या सभागृहात राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं नाही. आम्हाला या बाबतीत आपलं रुलिंग पाहिजे की राज्यमंत्री या सभागृहात येणार का आणि ते आमच्या प्रश्नाला उत्तर देणार का, की हे असंच चालत राहणार? हे कुठल्या अधिकारात उत्तर देत आहेत? आपल्या विधिमंडळाने सर्क्युलर काढलंय का आणि आम्हाला त्याची कॉपी दिली आहे का की नगर विकास खात्याची उत्तरं उद्योग मंत्री देतील म्हणून? हे विधिमंडळापुरतं आम्ही केव्हा मान्य केलं होतं? ज्यावेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य केलं होतं की सामूहिक जबाबदारी. नाही तर मग सामूहिक जबाबदारी म्हणून कुठल्याही मंत्र्याला आम्ही कुठलाही प्रश्न विचारायची आपण अनुमती द्यावी. आपण सभागृहाच्या नियमाचे पालन होतंय की नाही हे बघणं आपली जबाबदारी आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारायचंच नाहीये. आम्ही प्रश्न आपल्याला विचारतोय. आणि तशी जर कॉपी दिलेली असेल तर हा राज्यमंत्र्यांचा अपमान आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी येऊन सभागृहात सांगितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे एक्झिक्युटर आहात की हे सभागृह व्यवस्थित चालवण्याची. एक एक्झिक्युटर तर आपण देतच नाही आहात. जे 3 प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एक आहात, मुख्यमंत्री एक आहात आणि विरोधी पक्ष नेते आहात. हे 3 पायावरती चालायचे तर 2च पायावर पडतोय आपण. त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं. आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही. आता याला दुसरा शब्द सांगा. मला याला शब्द सांगा. याला दुसरा शब्द सांगा. याला दुसरा शब्द सांगा. सबस्टिट्यूट याला दुसरा शब्द सांगा ना. मी माझा शब्द मागे घेतो. मी कामकाजातून तो शब्द काढून टाकत आहे. शब्द मागे घेतलेला आहे आणि मी देखील कामकाजातून काढून टाकलेला आहे. आपण जरा बसा. या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पत्रव्यवहार हा विधानमंडळाशी केलेला आहे आणि विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये दोन्ही ठिकाणी नगरविकास विभागाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी प्राधिकृत केलेलं आहे उदय सामंत मंत्री यांना. आणि त्यामुळं आपण जे म्हणतायत की राज्यमंत्र्यांनी यावं किंवा नाही यावं, मला वाटतं राज्यमंत्री खालच्या सभागृहामध्ये आहेत आणि त्यांनी ज्यांना प्राधिकृत केला आहे. कॅमेरा फक्त ठराविक ठिकाणी असतो. कॅमेरा एका ठिकाणी असतो, संपूर्ण सभागृहावरती नसतो.
आणि म्हणून आपलं आपलं म्हणणं आता नोंदून आपलं आपलं म्हणणं नोंदवून घेतलेलं आहे. तरी आपण सांगताय हे खरं समजून मी पडताळणी करतो. आता आपण पुढे जाऊया. बस मंत्री महोदय बोलतायत. घेतलाय सबस्टिट्यूट सभापती सबस्टिट्यूट महोदय सबस्टिट्यूट सबस्टिट्यूट म्हणजे काही काळापुरते प्राधिकृत केले. सभापती महोदय जसं सभापती महोदय राज्यमंत्री महोदयांना मला बोलू दे ना. सभापती महोदय मंत्री महोदय बोला आपण. सभापती महोदय राज्यमंत्री महोदय बोलतायत ना? राज्यमंत्री तुमचं समाधान होईल बोलतायत. ऐका ना. राज्यमंत्री सभागृहात नाही म्हणून अनिल परब साहेबांनी जो मुद्दा मांडला त्यांचं कामकाज खाली चालू आहे. पण असे अनेक विधान परिषदेचे सदस्य आहेत ते अधिवेशन येत नाहीत सभागृहामध्ये. त्याचा देखील विचार झाला पाहिजे. त्याच्यामुळं अनेक विधान परिषदेचे सदस्य असे जे आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या विकास कामाची काही घेणं देणं नाही, ते सभागृहामध्ये येत नाहीत. त्याची देखील दखल अनिल परब साहेबांनी घेतली पाहिजे. आणि अनिल परब साहेबांचं मी समजू शकतो, चिडचिड होणं स्वाभाविक आहे. कारण बंटी पाटील त्यांना काही डायरेक्ट क्लिअरन्स देत नसल्यामुळं सन्माननीय सदस्य ही चिडचिड स्वाभाविक आहे साहेब अनिल परब साहेबांची. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि मला नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून प्राधिकृत केलेलं आहे, त्याचं पत्र देखील आहे. आणि मी प्रभारी मंत्री म्हणून या ठिकाणी इथे आहे. पुढे जाऊया आपण आता पुढे जाऊया. सभापती महोदय क्रॉफर्ड मार्केट कुठे गेला? शशिकांत शिंदे. हा क्रॉफर्ड मार्केट काय? सभापती महोदय अनिल परबानी सभापती महोदय तुमचा वेळ देखील तुम्ही प्राधिकृत दुसऱ्यांना दिला, त्याच्यामुळे आता तुमच्यावर अन्याय सभापती होणार आहे. महोदय अनिल परबानी जो याच्यानंतर नाही मला बोलून द्या ना. मला बोलवलंय, तुम्ही बोला ना. माझं झालं, बोला ना. दिलंय मला, रुलिंग दिलंय ना, मग तुम्ही बोला ना नंतर. सभापती महोदय या सभागृहाला मगाशी सभापतीचा अधिकार म्हणून परंपरा याच्यावर चर्चा झाली, आम्ही समर्थन दिलं. सभापती महोदय आता तुमचं रुलिंग आम्हाला आवश्यक आहे. आता विषय एवढाच आहे की गेल्या अनेक वर्षापासून या सभागृहामध्ये कामकाज चालतं. हे कामकाज चालत असताना संबंधित खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री ही नियुक्ती आहे. एखादी अपवादात्मक अशा प्रकारची वेळ असेल तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो. पण प्रभारी मंत्री कायम स्वरूपात आम्ही म्हणतोय, जर उत्तर नगरविकास खात्याचं देत असतील तर त्याच्या दोन शंका होतात. एक शंका म्हणजे संबंधित मंत्री उत्तर द्यायला त्या ठिकाणी तेवढे कॅपेबल आहेत का. दुसरा मुद्दा असा होतो, मग ही प्रथा पडून जाईल की कोणालाही प्रभारी मंत्री करायचं आणि सभागृहामध्ये उत्तर द्यायला लावायचं. ही चुकीची परंपरा होईल. माझी विनंती आहे, फार विचारपूर्वक आपण वाटलं 1 तासाने रुलिंग द्या, परंतु ते रुलिंग देताना संबंधित मंत्री नसेल तर राज्यमंत्री, दोन्ही नसतील तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो. पण गेल्या काही अधिवेशनामध्ये बघतो नगर विकास खात्याचं उत्तर आलं, प्रश्न आला की उदय सामंत उभे राहतात. आम्हाला प्रश्न पडलाय की नगर विकास मंत्री नक्की कोण आहेत, उदय सामंत आहेत का काय, आणि त्यांची उत्तर देण्याची त्याला तोड नाही. म्हणजे कुठल्या खात्यावर उत्तर देतात म्हणून त्यांना सगळ्या खात्याचा एक वेळ, मग असं करा सगळ्या खात्याचं मंत्रिपदाची उत्तरं द्यायची, विधान परिषदेमध्ये त्यांना अधिकार देऊन टाका तरी आमची हरकत नाही. पण हे चुकीचे पायंडा पडतोय, याच्यावर आपण रुलिंग द्यावं, सभापती म्हणून द्यावं, नियमानुसार द्यावं, एवढीच आमची विनंती आहे. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, माझे मित्र शशिकांत शिंदे यांनी चुकीच्या पायंड्यावर बोलले आणि मगाशीच आपण या सभागृहाचे अधिकार, परंपरा सगळ्या गोष्टी केल्या. मी सकाळपासून बघतोय, जेव्हा शिंदे साहेब प्रश्नोत्तर चालू होते तेव्हा सिडकोचा विषय काढला, त्याच्यावर चर्चा सुरू झाली. आता लक्षवेधी मुंबईतल्या मच्छी मार्केट हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. तिथल्या मच्छी विक्रेत्यांचा प्रश्न आहे आणि त्यात परब साहेब आमचे फिरून त्या विरोधी पक्ष नेत्याकडेच येतात. तर मला वाटतं की सभापती महोदय,
लक्षवेधी असेल तर लक्षवेधीच्या अनुषंगाने चर्चा झाली पाहिजे, प्रश्नोत्तरं झाली पाहिजे. प्रश्नोत्तरं असतील तर प्रश्नोत्तरच झाली पाहिजे. मध्येच आम्ही कुठला तरी विषय काढणार आणि मूळ विषय बाजूला राहतो, हेही आपल्या या सभागृहाला शोभा देणारं नाहीये. तर या संदर्भात सुद्धा आपण काहीतरी एक कार्यप्रणाली निश्चित केली पाहिजे. सचिन आहेत. नशीब आता क्रॉफर्ड मार्केट आला. सभापती महोदय, तो रिलेव्हंट होता म्हणूनच अनिलजींनी बोललेत, परंतु तो आपला अधिकार आहे, मी त्यामध्ये जात नाही. सभापती महोदय, क्रॉफर्ड मार्केटमध्ये मुळामध्ये ही जी योजना आहे एका खाजगी विकासकांकडनं करायची किंवा टेंडरकडे, आता महानगरपालिकेने स्वतःहून घेतलेलं आहे. आता बाजूच्या इमारतीमध्ये तुम्ही त्या मच्छीमारांना शिफ्ट करणार आहात, त्या पिरियड जो ट्रान्झिट पिरियड आहे त्यामध्ये त्यांना आपण नुकसान भरपाई देणार आहात का? हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट, कोंबडी बाजार म्हणून पण तिकडे होता, मटणचा बाजार पण आहेत, त्यांना आता आपण फर्स्ट फ्लोअरला दिलेला आहे. एक्झॅक्ट काय झालेलं आहे, जो सल्लागार आणि जो तुमचे जे आर्किटेक्ट्स आहेत 3 वर्ष झाले तो प्लॅनच पास होत नाहीये. आता कामाला सुरुवात होणार असं पण जरी म्हटलं असेल तरी देखील तुम्ही त्या सर्व घटकांना एकत्रित करून घेऊन चर्चा करणं गरजेचं आहे. माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, कारण आता आपण आश्वासन देतात, पण काय होतंय, आश्वासन दिल्यानंतर मी बैठक घेऊ, मी लगेच तातडीने सांगतो, ते ज्या बैठका होत नाही हे आमचं दुग्न आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की या सर्व घटकांना एकत्रित बसून प्लॅनिंगमध्ये ज्यांना तुम्ही बनवताय त्यांना तुम्ही प्लॅनिंगच्या बाहेर ठेवलेले आहेत. आता कोंबडी बाजार समजा पहिल्या माळ्यावर गेला, दुसऱ्या माळ्यावर गेला, तिसऱ्या माळ्यावर गेला, तर कोण येणार आहे तिकडे? म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करत असताना या परत एकदा या सर्व घटकांना एकत्रित बसून घेऊन आपण हे जे डिझाईन्स केलेले आहेत, आणि जसं सुनीलजींनी सांगितल्याप्रमाणे काय होतं सभापती महोदय, या मच्छीमारांना असंच आपण ट्रान्झिट केलं आणि एकदा लोकांना सवय लागली की डायरेक्ट ऑर्डर करायला किंवा डायरेक्ट दुसऱ्याकडनं मागवायला, मग तो बाजारच संपतो. आमच्याकडे वरळीमध्ये असंच एक बाजारची होती, रिडेव्हलपमेंट झाली, आज टॉवर झालेले आहेत, पण मूळ जो तिकडचा असलेला जो आहे मच्छीमार आहे तो कुठेतरी हद्दपार झालेला आहे. ही होणार नाही, आणि मुळे सुस्पष्ट धोरण आपण आज संपूर्ण मुंबई शहरासाठी आणणार आहात का? मंत्री महोदय. सभापती महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आजच निर्देश दिले जातील की या संदर्भात ज्यांनी ज्यांनी ही लक्षवेधी मांडली त्यांच्या समवेत बैठक घेऊन मच्छीमारांवर कुठचाही अन्याय होणार नाही या संदर्भामध्ये एक विस्तारित बैठक घ्यावी आणि त्याच्यातनं योग्य ते निर्णय घ्यावे अशा पद्धतीने आयुक्तांना निर्देश दिले जातील. प्रसाद लाड. एवढंच सचिन नायरजी, एवढंच सांगतो, मच्छीमार असल्यामुळे नाही तर परत तुम्ही हरकत करणार. आमचे मंत्री महोदय उदय सामंतजी देत आहेत, पण आपली जी चिंता आहे की बाबा मच्छीमारांबद्दल चालणार होणार उद्या विकास त्यांना कुठेच चालेल, ह्याच्या बाबतीमध्ये गेल्या 2 महिन्या अगोदरच आयुक्त आणि मी स्वतः मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून मी स्वतः BMCच्या कार्यालयामध्ये सभापती महोदय गेलेलो. मच्छीमारांसमोर आम्ही तो पूर्ण प्लॅन दाखवला की नेमकं काय प्लॅन होणार आहे, कुठे त्यांना शिफ्ट करणार आहे, कसं, त्यांच्या सूचना, त्याच्यामध्ये आपण जे उल्लेख करणारी जी कृती समिती सगळे सदस्य होते, सर्व पक्ष सदस्य होते, त्यांच्या सगळ्या सूचना तेव्हा आम्ही ऐकल्या. मग आमचे गगराणीजी होते, आम्ही सगळेजण होतो, आणि मग त्यांच्या ज्या सूचनाच्या अनुसार प्लॅनमध्ये काय बदल करण्यात येईल. आता त्यांना अंडरग्राऊंड आहे हा त्यांचा आक्षेप आहे, कारण तिथे जसं शिंदेजी बोलले की तिथे अंडरग्राऊंड असल्यामुळे त्यांना तो आक्षेप आहे. मग तो काही काळात त्यांना तिथे ठेवला जाणार आहे, त्यांना परत एकदा वरती कसं आणता येईल या सगळ्या बाबतीमध्ये सकारात्मक एकंदरीत चर्चा झालेली आहे. आमचे सामंत साहेब अतिशय चांगलं उत्तर देतात, फक्त त्याला सपोर्टिंग उत्तर द्यावं. नाही, पण ससून डॉकचा विषय केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे, तुम्ही लगेच सगळ्याच गोष्टी मिळत आहेत म्हणून ओके ओके करू नका सगळ्यामध्ये. हो माहिती आहे, पण तो एक लक्षात घ्या ससून डॉकचा विषय वेगळा आहे, त्याच्यामध्ये आमचे राठोडजी त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करतात, तो वेगळा विषय, आपण याच्यात मिक्स करता कामा नये, आपल्याला विनंती आहे. पण आमचे उदय सामंत साहेब अतिशय चांगल्या दिशेने घेऊन जात असल्यामुळे सपोर्टिंग काय माहिती सभागृहामध्ये द्यावं म्हणून बोलतोय. प्रसाद लाड. तो विषय वेगळा आहे, राठोडजी त्याबद्दल वेगळी चर्चा करू. सभापती महोदय, मला वाटतं सचिन भाऊ दिशाभूल करायचा प्रयत्न करतात, ते त्यांनी न करावी, माझी विनंती आपल्या माध्यमातून. सभापती महोदय, खरं तर हा कोळी बांधवांचा विषय, जी मुंबई ही कोळी बांधवाची म्हटली जाते आणि मुंबईचा पहिला नागरिक म्हणून कोळी बांधवाला पाहिलं जातं, त्या मुंबईच्या कोळी बांधवांचा अतिशय महत्त्वाचा विषय. आमच्या सुनील शिंदे साहेबांनी हा प्रश्न मांडला, क्रॉफर्ड मार्केटचा जरी असला तरी त्याबरोबर मुंबईतल्या अनेक मच्छी मार्केटचा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आजही आहे. दरेकर साहेबांनी जसं बोरवलीच्या एका मार्केटचं उदाहरण दिलं,
इमारत डेव्हलप करण्याच्या नावाखाली मच्छीमारांना शिफ्ट केलं गेलं, त्यांना जागा दिली नाही, त्यांना पर्यायी जागेची व्यवस्था नाही. आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की नाही तिथे काम चालू आहे, काम चालू झालं नाही. अहो पण जर काम चालू झालं नाही तर भूखंड रिकामा का केला याचं पहिलं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. अशाच पद्धतीमध्ये परळमध्ये परब साहेबांना माहिती असेल, डॉक्टर शिरोडकर मंडई आहे, 3.5 एकरचा तो प्लॉट आहे मच्छी मार्केट मंडईचा. अनेक ठिकाणी अडचण अशा पद्धतीची होते की तिथे मच्छी मार्केट येणार म्हणून वरती कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा रेसिडेन्शियल मोठे कॉम्प्लेक्स तयार होऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये महापालिकेने म्हाडाला जी गरज आहे किंवा मुंबई महानगरपालिकेला जी आता मेट्रोमध्ये मोनोमध्ये शिफ्टिंगची गरज आहे, त्या इमारती तिथे उभ्या कराव्यात आणि मच्छीमारांना पहिला त्यांचा न्याय द्यावा आणि बाकीचा न्याय पोलीस वसाहत असेल, गिरणी कामगार असेल, इतर लोक शिफ्टिंगचे असतील, PAP मधले असतील, त्यांना त्या जागा द्याव्यात. या बाबतीत माननीय मंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा. मंत्री महोदय अतिशय चांगल्या पद्धतीत उत्तर देतात, पण ते अधिवेशन देतात. त्याच्यामुळे ही गोष्ट खरी, माझे मित्र आहेत ते, पण ते काय होतं, ते उत्तर देतात, त्याची अंमलबजावणी राज्यमंत्री आणि नंतर ते डिपार्टमेंट करत नाही. ही आमची खंत आहे, ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे आणि ती जिम्मेदारी देखील त्यांनी प्रभारी मंत्री म्हणून घेतली पाहिजे. तर सभापती महोदय, माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदयांना. माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत की ज्या अडचणीमुळे त्या डेव्हलपमेंट होत नाही किंवा ती प्रॉपर्टी विकली जात नाही, प्रॉपर्टी बनवल्यानंतर केली जात नाही, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं मच्छी मार्केट बांधण्याची तयारी ही कोळी समाजाची आहे आणि ती त्यांनी दर्शवली देखील आहे. तर अशा प्रकारचे मच्छी मार्केट डेव्हलप करण्यासाठी कोळी बांधवांना प्रोत्साहित करणार का? त्यांना त्यामध्ये आर्थिक मदत सरकार करणार का? दुसरा प्रश्न माझा असा आहे की ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं होतं, जिथे आता अडचणी निर्माण झाल्यात, त्या ठिकाणी पुन्हा पुनर्वसन करणार आणि करणार तर ते किती वर्षात करणार किंवा किती महिन्यात करणार? आणि ह्या मंडईच्या बाबतीत जे भूखंड लिलाव झाले, ज्यामध्ये आरोप केले गेले की त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालाय, त्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार का? आणि भविष्यातले हे मच्छी मार्केट लिलाव करत असताना ते पारदर्शक पद्धतीने लिलाव होणार का? मंत्री महोदय. सन्मान्य सभापती महोदय, क्रॉफर्ड मार्केटची लक्षवेधी असताना अख्ख्या मुंबईमध्ये प्रसाद लाड फिरून आलेले आहे. ऐका ना साहेब, तरेकर साहेब ऐका, मला बोलायला द्या. प्रसाद लाड साहेबांनी जे सांगितले की सुविधा करत असताना मच्छीमारांना ज्या ज्या आवश्यक आहेत त्या सगळ्या सुविधा करून देण्यात येतील. आताच मला सन्माननीय मंत्री महोदय नितेशजींनी देखील सांगितलं की मरोळला 210 कोटी रुपये खर्च करून कोळी बांधवांना अपेक्षित असलेलं मच्छी मार्केट देखील उभं करण्याचा प्रयत्न त्यांच्या विभागाकडनं होतोय. त्याच्यामुळे प्रसादजींनी जे जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचा पाठपुरावा आपण करू. परंतु लाड साहेबांचं पण साहेब असं होतं की ते पण पाठपुरावा डायरेक्ट थेट अधिवेशन टू अधिवेशन करतात. मधल्या कालावधीमध्ये देखील पाठपुरावा करावा लागतो, हे त्यांनी नोंद घ्यावी. तशी जर तुम्ही पाठपुरावा केला तर कामं होत जातात. शशिकांत शिंदे. एकच नाही तर माझ्याबद्दल बदनामी होईल परत की मी पाठपुरावा करत नाही. माझ्यासारखा एवढा सिन्सिअर विधिमंडळातला सदस्य, माझा प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा असतो माझा. सभापती महोदय, ते हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे त्यांचाच जर असा त्यांच्यावर अविश्वास निर्माण होत असेल तर बरा नाहीये. सभापती महोदय, माझा प्रश्न फक्त एवढाच मंत्री महोदयांना आपल्या मार्फत आहे. मी उल्लेख केला, त्याचं उत्तर आलं नाही मंत्री महोदय, की ज्या मंडईंचा लिलाव झालाय काही लोकांना दिल्यात, पण 10-10, 15-15 वर्ष ते मंडई चालूच नाहीत. उदाहरणार्थ मी तुम्हाला एका मंडईचं अशोकवनचं उदाहरण दिलं, तर या संदर्भामध्ये आपण काय करणार आहोत? तर या संदर्भामध्ये आपण आयुक्तांची बैठक लावा किंवा आपण निर्देश द्या किंवा जी काय भूमिका घ्यायची ती आम्हाला हवी. सांगितलं की महापालिकेच्या आयुक्तांना या संदर्भामध्ये बैठक घेण्याचे निर्देश दिले जातील. गोमाताई कापडे. हा, एक मिनिट गोमाताई. दोन्ही मंत्री आहेत, हा पॉलिसी डिसिजन आहे. कारण नवी मुंबईला ज्यावेळेला धान्य मार्केट वगैरे मार्केट स्थलांतरित झालं त्यावेळेला ट्रॅफिकचाच प्रॉब्लेम होता. ते मार्केट मस्जिद बंदरला होतं. सरकारने शिफ्टिंग केलेलं आहे. आता आपण शिफ्टिंग करताना ससून डॉक वगैरे बंद झालेला आहे. माझी विनंती एवढीच आहे, आणि तिथं खरोखर आहे, मगाशी प्रसाद लाड म्हटल्याप्रमाणे लोक राहतात, ट्रॅफिक कंजेस्टेड आहे, वास येतो. आपल्याला मी सांगू इच्छितो, भाऊचा धक्का आहे. त्या भाऊच्या धक्क्यावर बीपीटीच्या बऱ्याच जागा शिल्लक आहे. तिथं आता आपल्याकडं फंक्शन वगैरे पण होतात, प्रचंड जागा शिल्लक आहे.
आणि ती जर सरकारने मागून घेतली तर ती, आणि ह्या टर्मिनलच्या बाजूलाच आहे, शिवाजी मंडईच्या बाजूलाच आहे, त्यामुळे लोकांचा विरोध होणार नाही. उलट रेल्वे आपला धक्क्याच्या बाजूलाच असल्यामुळे तिथूनच माल येतो. मुंबईला फार मोठी बाजारपेठ ही मत्स्य व्यवसायासाठी होऊ शकते, तिथं डिमांड आहे. त्यामुळे मच्छीमारांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय भेटेल, विक्रेत्यांना न्याय भेटेल, होलसेल मोठं मार्केट होईल, एक्सपोर्टसाठी चांगल्या प्रकारचा प्रस्ताव होईल. आम्ही नवी मुंबईला मागितलं होतं. आमची विनंती आहे दोन्ही मंत्र्यांना, हा पॉलिसी डिसिजन आहे. जरी मंडई तुम्हाला तिथून स्थलांतरित करायची झाली तर त्या जागेमध्ये तुम्ही ही जागा डेव्हलपमेंट करू शकता. दोघांनी संयुक्त बसून ह्या मुंबईची ही असलेली मत्स्य विकताय. मला वाटतं सांगली, शिराळ्याची बरीच लोक तिथं विक्रीला बसतात. माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी तशी पॉलिसी डिसिजन घेण्याचा सरकार निर्णय घेणार आहे का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी जो मुद्दा मांडला तशा पद्धतीची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल. लास्ट मत आहे खबर. धन्यवाद सभापती महोदय. ह्यालाच अनुसरून सभापती महोदय माझा एक प्रश्न असा आहे की सभागृहामध्ये मंत्री महोदय मत्स्य विभागाचे आहेत, ज्या बंदरावरती आमच्या महिला भगिनी कोळंबी सोलतात त्या महिलांच्या बोटातनं अतिशय रक्त निघतं. खूप गरीब महिला भगिनी आहेत. त्यासाठी आपण काय उपाययोजना केली आहे का करणार आहात? तसंच स्वच्छतेच्या माध्यमातून त्या बंदरावरती आपण काय उपाययोजना करणार याची माहिती नाही, द्या. नगर विकास विभागाची चर्चा सुरू आहे. मत्स्य विभाग आला, व्यावसायिक आलं आणि अनायसे मंत्री महोदय सभागृहात आहे. महिला भगिनींचा नाही, अनायसे म्हणजे या विषयाला अनुसरून सभापती महोदय सभागृहात आहेत आणि महिला भगिनींचा विषय आहे म्हणून हा विषय मी सभागृहात मांडले. ते मला परवानगी देतील मध्ये बोलण्याची. मुद्दा असा आहे, ताईंचा अतिशय महत्वाचा विषय. त्या बाबतीमध्ये आम्ही नेमकं मत्स्य खातं म्हणून काय उपाययोजना करतोय. सभापती महोदय, जेव्हा आमच्या मच्छीमार भगिनी जेव्हा मच्छी सोलतात तर कधी कधी त्यांना नखांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो आणि त्यासाठी आपण मेक इन इंडिया पासून ते बाहेरगावावरून काही ग्लव्ज आता मागवण्याचा आम्ही ऑर्डर दिलेला आहे, जेणेकरून मच्छी विकणाऱ्या ज्या आमच्या माता भगिनी आहे त्यांना आम्ही मत्स्य खात्याच्या माध्यमातून ते ग्लव्ज देणार आहोत, जेणेकरून त्यांना हाताला होणारा त्रास तो होणार नाही. त्याचबरोबर या विविध मच्छी मार्केटकडे होणारा जी काही दुर्गंधी आहे, कचरा आहे, तोही एकंदरीत त्याच्यावरही उपाययोजना करण्यासाठी आमचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. लवकरच ताईंबरोबर मी बैठक घेऊन ही सगळी माहिती त्यांना देणार. लक्षवेधी 35 मिनिटं चालली, त्याच्यामुळे आता पुढची लक्षवेधी टू द पॉइंट टिपिकल प्रश्न विचारले तर आपल्याला संपत येत. लक्षवेधी क्रमांक 2 योगेश टिळेकर. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे